Good morning, all. This is our new lesson number 29, expressions. बोलताना आपल्याला एक्सप्रेशन्स यूज करावे लागतात. आपला हा कोर्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, त्यामुळे मराठीत जसं आपण एक्सप्रेशन्स यूज करतो तसं इंग्लिशमध्ये पण एक्सप्रेशन्स यूज केले जातात आणि ते करावेत तरच ते जे आपलं टॉकिंग आहे तर ते काय होतं, नॅचरल आहे असं वाटतं. मग असे कोणते एक्सप्रेशन्स आहेत, तर जसं अगदी बरोबर असं मराठीत म्हणायचं तर आपण काय म्हणतो, अगदी बरोबर, बरोबर त्यानंतर छान वगैरे असं बोलतो. तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते शब्द यूज करायला लागतात इंग्लिशमध्ये, किंवा ही जी आहे ना बोलण्याची स्टाईल आहे. म्हणजे काही जण अगदी बरोबर म्हणतात, काही जण बरोबर आहे म्हणतात, काही जण ठीक आहे म्हणतात, असेच काही शब्द आहेत. तर तसे इंग्लिशमध्ये पण आपण यूज करू शकतो. मग कोणते, तर दॅट्स राईट, दॅट्स इट, क्वाईट राईट, क्वाईट सो, येस इट इज, बाय ऑल मीन्स. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, या इथे फुल स्टॉप आहे, या पद्धतीने आपण इथे एक्सप्रेशन्स यूज करू शकतो. इथे नाही आहे. चालेल म्हणायचं आहे आपल्याला, तर जसं ठीक आहे, चालेल असं बोलतो आपण, तर त्यासाठी ओके, दॅट्स ओके, वेल, इट्स ऑल राईट, सो गुड, ऑफकोर्स, येस, या पद्धतीने. म्हणजे जसं आपलं कॉन्व्हर्सेशन आहे, कोणासोबत आहे, त्यानुसार आपल्याला हे शब्द यूज करावे लागतात. तर आपण जेव्हा कॉन्व्हर्सेशनची थोडीशी प्रॅक्टिस करणार आहेत त्यावेळेस हे शब्द कोणते कोणत्या ठिकाणी यूज होतील किंवा ते प्रॉपर आहे, तर याचं आपण थोडं डिस्कशन करणार आहेत. तर छान म्हणायचं असेल तर वेल डन, मार्वलस, कीप इट अप, ग्रेट, फाईन, म्हणजे मोटिवेशन द्यायचं आहे, छान म्हणायचं आहे. हाऊ नाईस, स्प्लेंडिड, कम ऑन, हाऊ स्वीट, हाऊ लवली, एक्सलंट, व्हेरी वेल, हाऊ ब्युटिफुल, फंटास्टिक, हाऊ जॉयफुल, यासारखे आणखी काही शब्द आपण म्हणू शकतो. जर माफ करा म्हणायचं असेल तर सॉरी, आय एम सॉरी, हे शब्द आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहेत काही आणखी एक्सप्रेशन्स. नाही किंवा अजिबात नाही असं म्हणायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी नो, नॉट ॲट ऑल, दॅट्स ऑल, सिटनली नॉट, बाय नो मीन्स, नो, नेव्हर, नॉट नेसेसरी, हे सगळे निगेटिव्ह आहे. नॉट अ बिट, आय थिंक नॉट, हे सगळे निगेटिव्ह शब्द आहेत, हे आपण वापरू शकतो जेव्हा आपल्याला नकार सांगायचा, दर्शवायचा आहे. काय हा मूर्खपणा असं म्हणायचं असेल तर व्हॉट्स ऑल दिस नॉनसेन्स असं आपण म्हणतो. सेन्सलेस असं म्हणू शकतो. डोंट बी सिली असं म्हणू शकतो. हाऊ सिली, हाऊ फनी असं पण आपण म्हणू शकतो. काही हरकत नाही असं बोलायचं आहे तर काय म्हणणार आपण, नेव्हर माइंड, आय डोंट माइंड, नो प्रॉब्लेम, सो, डोंट फील सॉरी. हे सगळे एक्सप्रेशन्स आहेत, तर ते थोडेसे त्या पद्धतीने त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे. तर प्रोनाऊन्सिएशनवरचा पण आणखी एक त्यानंतर व्हिडिओ आपण करणार आहेत आणि त्यामध्ये डिस्कस करणार आहेत. पण हे शब्द कोणते, तर त्यासाठी आपण थोडासा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. बिहेव युअर सेल्फ, माइंड युअर बिझनेस, होल्ड युअर टंग, इनफ, म्हणजे रागवायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी आपण हे शब्द यूज करू शकतो. तर आता हे शब्दांचा अर्थ किंवा हे काही आपल्याला माहिती पण असतात, पण मग आपण काय करायला पाहिजे, तर आपल्यामध्ये फ्लुएन्सी येण्यासाठी यूज ऑल दीज एक्सप्रेशन्स, हे एक्सप्रेशन आपल्या डेली रुटीनमध्ये आपण उपयोगात आणायचे आहेत. आणि रीड लाऊडली, आपण ते प्रॉपर इंटोनेशनमध्ये ते बोलले पण पाहिजे. जसं की हाऊसिली म्हणायचं असेल तर हाऊसिली असं नाही, हाऊसिली, किंवा नो, नेव्हर हे म्हणायचं आहे तर नो, नेव्हर असं नाही म्हणतात, कारण नो, नेव्हर या पद्धतीने आपल्याला स्ट्रेस त्यावर द्यावा लागतो. किंवा बाय नो मीन्स किंवा आय थिंक नॉट या पद्धतीने आपण त्याला फॉलिंग रायझिंग टोनचा उपयोग करून हे एक्सप्रेशन्स बोलू शकतो. तर हे एक्सप्रेशन्स आहेत. आणखी काही एक्सप्रेशन्स आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत. थँक्यू ऑल.